हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर तुम्हाला माहीतच असेल की फर्निचरचं काम चालू आहे आपल्या घरात आणि त्यामुळे खूप धूळ वगैरे उडते आणि सकाळ सकाळ त्यासाठी स्वयंपाक आवरून घ्यावा लागतो, किचनवरचं पूर्ण आवरून घ्यावं लागतं, भांडी वगैरे। तर चला आता सकाळचं रुटीन स्टार्ट केलेलं आहे, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर चला आता इथं स्वयंपाक बनवून घेते। आज टीव्ही युनिटचं हे करणार आहे, टीव्ही युनिट बनवणार आहे, तरी त्याला 2-3 दिवसच जातील। बेडला पण 2-3 दिवस गेले आणि आता सध्या काही किचन ट्रॉली वगैरे बनवणार नाही, बघू आता नंतर कधी। आणि मंदिरसुद्धा टीव्ही युनिट बनल्यानंतर बनवणार आहोत, मंदिर आत्ताच बनवणार आहोत आणि किचनमधलं नंतर कधी म्हटलं बघूया, कारण मंदिर वगैरे आता त्याचं खूप छोटं आहे, त्यामुळे म्हटलं मोठं बनव टीव्ही युनिट बनवतोय तर त्याच्या साईडलाच मंदिर बनवणार आहोत। तर चला आता हे बघा, रॅकवर तर थोडीसुद्धा भांडी, काहीच भांडी राहिली नाहीत, अगदी थोडीच राहिलेत, कारण मी धुईल अशी भांडी मी एका मोठा डब्बा आहे त्याच्यात भरून ठेवते, जेणेकरून नंतर मला साफसफाई करताना सोपं जाईल आणि जास्त लोड पण येणार नाही। त्यासाठी मी जाळीतली भांडी सुकली की त्याच्यामध्ये भरते आणि ही वरची भांडी तर मला परत घासावीच लागणार आहे, डब्बे वगैरे, तांबे, जे ताट मोठे आहेत ते। पण जे रोजच्या भांड्यात घासण्यात येते ते मी घासून सुकवून त्या डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून परत आपल्याला तशी काढूनच भांडी लावता येतील आणि ही बाकीची काही घासल्याशिवाय पर्याय नाही। आणि भिंतीसुद्धा पुसाव्या लागणार आहेत, कारण सगळे बारीक बारीक कण अशी रेती उडलेली आहे भिंतीवरसुद्धा। तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात आणि आता घरातला आधी स्वयंपाक आवरून घेते, पूजासुद्धा करायची आहे आणि हॉल रिकामा करायचा आहे मला, कारण हॉलमध्ये आज काम असल्यामुळे हॉल अगोदर रिकामा केला म्हणजे काम करायला सोपं जाईल आणि पसारा पण होत नाही जास्त। तर चला आता पटपट आवरते, अन्वीलासुद्धा स्कूलला जायचं आहे, तर तिचं पण आवरायचं आहे, तिला पण रेडी करून पाठवायचं आहे नाश्ता वगैरे। तर आता स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते। तर चला तर आता चपात्या लाटून घेते आणि एका ताईची अशी कमेंट होती की ताई तू जे कपाट आहे ना त्याला स्लायडिंग करून बनवून घे, म्हणजे दरवाजे काढायचे आणि स्लायडिंगचा दरवाजा बसवायचा। पण ते जे कपाट आहे ना ते माझ्या लग्नातलं म्हणजे रेडीमेड आहे आणि त्याचं जे मटेरियल आहे ना ते खूप हलक्या क्वालिटीचं आहे, त्यामुळे त्याला काही बनवून पण जमणार नाही आणि त्याला तोडून पण जमणार नाही। बघू आता काही दिवस तसेच वापरीन मी, कारण अजून सध्या तर चांगलं आहे आणि नंतर मग बघू कुठलं तरी घ्यायचं, पण आता तरी चांगलं आहे त्यामुळे मी तीच वापरणार आहे। आणि स्लायडिंग वगैरे, आणि त्या ताईंचं असं म्हणणं होतं की जागा जास्त राहील, हो बरोबर आहे तुमचं, पण आता सध्या तर ते होणार नाही आणि ते मटेरियल हलका असल्यामुळे हे दुसरं मटेरियल लावून जमणार नाही त्याला। तर आणि एका ताईची पण कमेंट होती की ताई तुम्ही आता किचन ट्रॉलीसुद्धा करून घ्या, तर आता किचन ट्रॉलीचं बजेट एवढं नाही बसत, त्यामुळे आम्ही आता किचन ट्रॉली नंतर कधी बनवणार आहोत, आता जे आवश्यक होतं ते बनवलेत। तर चला आता चपात्यासुद्धा लाटून झालेल्या आहेत आणि आता अन्वीचंसुद्धा आवरते, अन्वीलासुद्धा उठवते। तर हे बघा, मला हे सकाळ सकाळ एक काम लागतं, 2-3 दिवसाला हे डब्बा भरून आणावं लागतो पाण्याचा। गाडी जाते पण जिन्यावरून चढताना खूप आपदा होते डब्बा घेऊन, कारण 20 लिटरचा आहे आणि आमच्या बिल्डिंगला लिफ्ट वगैरे नसल्यामुळे जिन्यावरूनच आणावं लागतो। तर हे 2 दिवसाला मला हे काम लागतं, त्यासाठी मग त्याला पण वेळ द्यावा लागतो, नाहीतर मग अन्वीला उठवायचं, परत दिवसभर मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो पिण्याचा। तर चला आता पाणीसुद्धा घेऊन आले आणि आता अन्वीलासुद्धा झोपेतून उठवते, कारण तिचा पण टायमिंग झालेला आहे आणि तिला बरोबर टायमिंगला उठवलं की बरोबर व्यवस्थित असं आवरतं, तिचं नाश्ता करायलासुद्धा वेळ भेटतो। तर चला
तर आता अन्वीसुद्धा स्कूलला गेलेले आहे. नाश्ता वगैरे झाला आणि घर वगैरे झाडून घेतलं आणि आता म्हटलं पूजा आवरून घ्यावी, कारण ते नंतर जे फर्निचरचे काम करते ते आल्यानंतर पूजा वगैरे करता येत नाही आणि सगळी धूळ वगैरे अंगावर उडते. त्यासाठी म्हटलं अगोदर पूजा करून घ्यावी आणि नंतर मग बाकीचं काम आवरावं, कारण किचनमध्ये वगैरे करता येतं काम, ते आल्यानंतर भांडी वगैरे घासता येतात, पण असं हॉलमध्ये आता काम चालू असल्यामुळे पूजा ही करता येत नाही. त्यासाठी मग मी सकाळ सकाळ पूजा आवरून घेते. तर चला आता पूजासुद्धा झालेली आहे आणि आता बाकीचं सुद्धा आवरून घेते. तर इथंच आम्ही जिथं मी आता मंदिर ठेवले ना तिथंच टीव्ही युनिट आणि मंदिर बनवणार आहोत, तेवढ्या जागेत तेवढ्या भिंतीवर. तर आता बघूया कसं बनते कसं नाही ते तुम्हाला दाखवीनच मी. तर आणि एका ताईची कमेंट होती की ताई गर्दी गर्दी करू नका घरात, म्हणजे जास्त फर्निचर. तर जास्त आम्ही काय करणारच आहोत, जेवढं आवश्यक आहे तेवढंच करणार आहोत, कारण आम्हाला पण जास्त गर्दी गर्दी आणि असा पसारा वगैरे आवडत नाही, असं मोकळं घरच आवडतं. त्यामुळे जास्त काय हे बनवणार नाही, फक्त आता टीव्ही युनिट आणि मंदिर बनवणार आहोत. तर हे बघा, हा डब्बा आहे, त्याच्यात मी सगळं भांडी ठेवते भरून, जेणेकरून धूळ वगैरे जाणार नाही आणि नंतर मला सोपं जाईल. आणि हे डबे वगैरे तर मी घासणारच आहेत, कारण अगोदरच ते खराब झालेत आणि आता तर जास्त झालेत, त्यामुळे ते घासल्याशिवाय पर्याय नाही. तर चला आता किचनवरचं वगैरे आवरून घेतलेलं आहे, भांडी वगैरे घासले. तर आता किचन वाटासुद्धा क्लीन करून घेते, नंतर मग दिवसभर निवांत, कारण ओलं राहिलं ना खूप धूळ बसते आणि सगळं पुसून वगैरे कोरडं केलं ना मग जास्त फर्निचरची धूळ वगैरे जास्त बसत नाही चिटकून. तर त्यासाठी मग धुवून वगैरे घेते आणि एकदम कोरडं करून घेते, जेणेकरून संध्याकाळी स्वयंपाक करायला सोपा जाईल. नुसतं सुक्या कपड्याने हात फिरवला तर निघून जाते ती धूळ, पण ओलं असल्यावर खूप त्याला हे करावं लागतं, पाणीच ओतल्याशिवाय ते निघत नाही. तर चला आता इथलं पण आवरून घेते आणि नंतर कपडेसुद्धा धुवायचे आहेत आणि नंतर मग अन्वीला आणायला सुद्धा जायला टायमिंग होतं. आणि काय होते माहिती आहे का, हे सगळं करत असताना मला 9-10 वाजतात आणि नंतर मग घरात ते काम चालू होतं, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायलाच मिळत नाही वेळ. आणि मग मी हा एडिटिंग संध्याकाळचं वगैरे करते, कारण संध्याकाळचं पण उशीरपर्यंत काम चालू असतं. तर जसा वेळ भेटेल तसं एडिटिंग करते मी. तर हे बघा, किचनसुद्धा क्लीन केलेलं आहे आणि एका साईडला धुतलेली भांडी अशी झाकून ठेवते आणि आता फरशी वगैरे पुसून घेते किचनमधली तेवढी आणि झाडून घेते. तर चला आता इथलं तर झालेलं आहे, आता कपडे तेवढे राहिलेत. तर आता वाजले 2. अन्वीलासुद्धा आणलं, अन्वीसुद्धा जेवली, मी पण जेवली. तर हे बघा, एवढी धूळ उडते किचनवर, तुम्हाला दिसतच असेल, एवढी बारीक बारीक रेती, अगदी मातीसारखी, आणि त्यामुळे खूप पसारा भांड्यावर राडा होतोय आणि भांडी घासायचेतच. पण हे बघा, आणि भिंतीसुद्धा खूप अशीच बारीक बारीक रेती बसलेली आहे, तुम्हाला साफसफाई करताना मी दाखवेनच. तर त्यासाठी मग किचन क्लीन करून घ्यावं लागतं. आणि हे बघा, आता हे कपडाने पुसलं ना हे सगळं निघून जातं, पण ओलं असल्यावर निघत नाही. आणि हे बघा, सकाळ सकाळ पूजाच करताना माझ्या लक्षात आलं नाही की आता इथं फर्निचर हे टीव्ही युनिट बनवायचं आहे, इकडच्या साईडला मंदिर ठेवावं, लक्षातच आलं नाही. नंतर मग ते आल्यानंतर ते म्हटले मंदिर काढावं लागेल तिथून. मग मी इथं खिडकीच्या साईडला म्हणजे किचनच्या साईडला मंदिर ठेवलं, जेणेकरून तिथली जागा मोकळी झाली. आणि फुलसुद्धा भेटलेलं आज, तर फुलसुद्धा वाहिलेलं आहे. तर हे बघा, एवढी जागा रिकामी केली आणि मंदिर आता इकडं उचलून ठेवलं. आता जोपर्यंत तिथलं काम होत नाही तोपर्यंत मंदिर इथंच राहणार. आणि हे बघा, अशा पद्धतीने पूजा वगैरे केली आणि जे सामान होतं ते मंदिराच्या वरच ठेवलं, कारण जागा पण नव्हती ठेवायला. तर दुपारनंतर डायरेक्ट मी संध्याकाळीच व्हिडिओ शूट केला, जेव्हा ते गेले आणि साफसफाई करायची होती, घर वगैरे झाडायचं होतं, तेव्हाच व्हिडिओ स्टार्ट केला. तर चला आता घरसुद्धा झाडते. हे बघा, अशा पद्धतीने टीव्ही युनिटचा आकार आहे, अजून त्याच्यावर बरंचसं काय चिटकवायचं वगैरे राहिलेलं आहे. आणि मंदिरसुद्धा उद्या होईल, म्हणजे अजून 2 दिवस जातील सगळं फायनल व्हायला काम. आणि हे ड्रॉवर वगैरे असं खाली काढलेत. तर आता घर वगैरे झाडून घेते, कारण स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि बाकीचंसुद्धा आवरायचं आहे. आणि खूप घाण होतं, त्यामुळे उशीर लागतो, नाही म्हटलं दिवसातनं 2-3 वेळा घर झाडून होतं. तर चला, तर आता हे करून घेते आणि स्वयंपाकाला लागते, कारण स्वयंपाकसुद्धा बाकी आहे करायचा. तर हे बघा, अशा पद्धतीने दिसते टीव्ही युनिट. आणि जी साईडला जागा आहे ना कोपऱ्यात, तिथं आम्ही मंदिर बनवणार आहोत. आणि हे कपाट हे बेडरूममध्येच जाणार आहे. आणि हे कपाट सारल्यानंतर खूप सारी जागा राहते ह्या कोपऱ्यात मंदिर बनवायचं आहे. तर चला, आता हे सगळं झाडून घेतलं आणि आता स्वयंपाकाला लागते.
तर हे बघा आता इथं स्वयंपाक करायला आले आणि आता म्हटलं अगोदर भात बनवून घ्यावा आणि हे भात म्हणजे पावट्याचा भात बनवणार आहे. खूप छान होतो पावट्याचा भात. आणि आता पण नंतर मग भांडी वगैरे घासून किचन क्लीन करून आणवीचा सुद्धा थोडासा अभ्यास घ्यायचा आहे आणि तिलासुद्धा झोप येते लवकरच. त्यासाठी मग तिला अगोदर जेवू घालावं लागतं. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.